हॅलो, हाय. तर आज आपण बघूया नारळाची बर्फी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओलं खोबरं, साखर, वेलची, दूध आणि तूप. प्रथम आपण खोबरं बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये आणि वेलची सोलून साखरेमध्ये बारीक करून घेऊया. तर बघा आपण खोबरं पण बारीक करून घेतलंय आणि साखरेमध्ये वेलची सोलून ती पण बारीक करून घेतली आहे साखर घालून. बघा आता आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी तूप घालते. एक चमच्यावर तूप घालायचं. आता त्या तुपामध्ये आपण बारीक करून घेतलेलं ओलं खोबरं घालूया. ते 2 मिनिटं परतायचं आहे ओलं खोबरं तुपामध्ये छान मंद गॅसवर. बघा आता आपलं 2 मिनिटं परतून झाले. आता त्यामध्ये घालते साखर आणि दूध. दुधावली साई पण घेतली आणि दूध पण घेतलंय थोडंसं. 1 वाटी दूध आहे. तर 1 वाटी खोबरं घेतलंय मी मोठी, तर त्याच्या निम्मी साखर घेतली होती. बघा आता हे छान मिक्स करून घेऊ. बघा आता आपली साखर पण वितळली आहे. छान पाक आता याचा बनायला लागलाय. बघा आता आपला पाक पूर्णपणे बनवून तयार होत आलेला आहे. सारखं कंटिन्यू परतत राहायचंय, हलवत राहायचंय. बघा आता आपला पाक इथे बनलाय का नाही आपण चेक करूया. खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. आता एका प्लेटला मी तूप लावून घेतलंय, त्याच्यामध्ये घालते ही आपलं वड्याचं मिश्रण. तर आता हे आपण ह्याच्यामध्ये छान असं पसरून घेऊया. मग आता हे छान इथं पसरून घेतलंय मी. आता 2 मिनिटांनी ह्याच्या वड्या पाडायच्या. बघा किती छान वड्या पडतायत. आणि चाकून वड्या पाडताना चाकू उलटा पकडायचा, म्हणजे आपल्या वड्या जे आहेत ते अशा फाटणार नाहीत. बघा किती छान वड्या पडतायत. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात खायला आणि खूप टेस्टी आहेत. अशा छान छान रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका पटकन. बघा आता बघा आपली बर्फी किती छान बनली आहे. खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करायची. 10 ते 15 मिनिटात आपली बनवून तयार होते ही बर्फी. एकदम छान. वा, मस्त किती छान दिसते ना. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. मस्त राहा. बाय बाय.